माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त 21 ऑगस्ट हा दिवस राज्यात जलसंधारण दिन म्हणून साजरा करण्यात येतो। या निमित्ताने सातारा जिल्ह्यात 15 ते 21 ऑगस्ट दरम्यान जलसंधारण सप्ताह आणि 15 ऑगस्ट 2026 ते 26 जानेवारी 2027 या कालावधीत जलसंधारण अभियान राबवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे यांनी दिली। पाणी अडवा पाणी जिरवा या संकल्पनेतून पाणलोट विकास, भूजल पुनर्भरण आणि जनजागृतीवर भर देण्यात येणार आहे। युवकांचा सहभाग वाढवण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले आहे। 15 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट हा जलसंधारण सप्ताह म्हणून साजरा करण्यात येत आहे आणि 21 ऑगस्ट हा माजी मुख्यमंत्री सुधाकररावजी नाईक यांचा जन्मदिवस हा जलसंधारण दिन म्हणून साजरा केला जातो। तर आत्ताच दिलबाग साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपण या सप्ताहामध्ये विविध कार्यक्रम घेतोय। त्याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा आहे वॉक फॉर वॉटर महा वॉकेथॉन। ह्याच्यामध्ये राजवाडा ते शिवतीर्थ ही आपण वॉकेथॉन आयोजित केलेली आहे, ज्याच्यामध्ये सर्व जिल्हा परिषद सदस्य, सर्व नगरसेवक, पंचायत समिती सदस्य, सर्व कर्मचारी, प्रतिष्ठित व्यक्ती, शालेय विद्यार्थी, NSS NCCचे विद्यार्थी, स्काउट गाईड या सगळ्यांनी सम्मिलित व्हायचं आहे। 15 वर्षापुढील सर्व पुरुष आणि महिला ह्याच्यामध्ये सम्मिलित होऊ शकतात। ह्याच्यासाठी QR लिंक दिलेली आहे आणि ऑनलाईन नोंदणी ह्याच्यासाठी आवश्यक आहे। त्याचप्रमाणे 15 ते 30 वयोगटातील युवक युवतींच्या कल्पकतेचा वापर करून रील्सची स्पर्धा आपण आयोजित केलेली आहे की ज्याला जिल्हा स्तरावर 25,000, 15,000, 10,000 या पद्धतीनं बक्षीस दिलं जाईल। आणि त्याचप्रमाणे शाळांमध्ये 15 ऑगस्ट ते 26 जानेवारी या काळामध्ये काही उपक्रम राबवायचे आहेत, ज्याच्यामध्ये निबंध स्पर्धा आहे, वादविवाद स्पर्धा आहे, चित्रकला स्पर्धा आहे, मान्यवरांना बोलवून जलसंधारणाविषयी माहिती देणे असे उपक्रम राबवायचे। आणि हे सर्व उपक्रम हे लोकसहभागातून राबवायचे आणि ह्याच्या मागची संकल्पनाच अशी आहे की आपण पाहतोय की 2 वर्ष हे अल निनोचा प्रभाव हा आपल्याला सांगितला आहे, त्यामुळे जास्तीत जास्त ते नैसर्गिक पावसाचं पाणी आपल्याला मिळणार आहे। कॅच द रेन हे आपण त्यात राबवायचं आहे। तर ते जास्तीत जास्त पाणी हे जमिनीमध्ये मुरलं पाहिजे आणि पाण्याचे रिसोर्सेस हे आपले समृद्ध झाले पाहिजेत, यासाठी आपण हे आयोजित करत आहे। तर आपल्या जिल्ह्यातील सर्वांनाच माझं आव्हान आहे की जलसंधारण सप्ताहामध्ये आपण सगळ्यांनी सम्मिलित व्हावं। धन्यवाद। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।